माळ्याला नेला बरं का तुकोबाराय. साक्षी सांगतात सोय मानव अभंगाद्वारे देव किती काम करतो ऐका. 1350 क्विंटल गुळ मंदिरांच्या पुढे झाडांचा वट्टा होता आणि त्या झाडाच्या पुढ्याच्या वट्ट्यावर गुळाचे टेकूळ ठेवले बरं का. आणि तुकोबारानं काटा लावला महाराज. काटा लावला बरोबर एका दुकानदारानं तुकोबाराच्या गळ्यातली माळ पाहिली आणि 1350 क्विंटल गुळ त्याच्यातले 600 क्विंटल गुळ एकट्यानेच घेतला बरं का तुकोबाराचा गुळ. तुकोबारानं विचारलं दुकानदार पैसे गड्याजवळ पाठवून देतो म्हटलं. घेऊन गेला महाराज. ठीक आहे म्हटलं. ऐका दुसरी बाई आली 50 किलो गुळ घेतला 50 किलो. तुकोबारा विचारतात बाई पैसे मालकाजवळ पाठवून देते. कपाळाला बुक्का. तुकोबाराय म्हणतात माझाच गुळ घेते आणि मलाच म्हणतात पैसे म्हणतात तर मालकाजवळ पाठवून देतो. मग बुक्का कशाला लावून आलीस तू? बुक्का याचा अर्थ कळला का तुम्हाला? हा असो ठीक आहे म्हणली. जा बाई. दुसरी बाई आली 40 किलो गुळ घेतला. बाई पैसे पोराजवळ पाठवून देते. पोरगच नाही. 1300 क्विंटल गुळ लोकांनी नेला महाराज. 50 क्विंटल गुळ खाली राहिला. आता मला सांगा अण्णा बरं का 1300 क्विंटल गुळ विकल्यानंतर तुकोबारायला वैरीने पुरते तर पैसे द्यायचे असतात लोकांनी. किरायचे बैले होते 5-50 रुपये तर द्यायचे असतात. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट पाहिली अमोल महाराज. 1 रुपया आला नाही बरं का. आता ते 400 वर्षापूर्वी 1 रुपयाला किती कडबा येत होता असेल विचार करा. याच्याही पुढे जाऊन सांगू का तुकोबारांच्या काळामध्ये 17.5 रुपये तोळे सोनं होतं. 17.5 रुपये तोळे सोनं. आता सोनं पैसे देऊन भेटना. सोनारानं बेमुदत मोर्चा केला महाराज. मला काल परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी त्यांचे लग्न जमल्यात का गणेश महाराज अमोल महाराज त्यांचे चेहरा असं पडल्यावर झाले बरं का सूर्यफुलासारखे. मी म्हटलं काय झालं? अहो महाराज म्हटलं बायकोला काय घालाव? मी म्हटलं घाल येड्या बाबळीच्या शेंगा. काय घालता? हुंडा झपकून घेतला दागिना राहिले ना. आता सोनाराने 2 महिने जर दुकान उघडला की चिखलाचे करून घालतात का हो? 17.5 रुपये तोळे सोनं त्या काळामध्ये 1 रुपया आला नाही मायबाप. विनोद नाही. काय तुकोबारांची परिस्थिती काय प्रेम महाराज. ऐका 15-15 किलोचे ढेकूळ होते त्या काळामध्ये. एक ढेकळावरची बोंद्री सोडली, बोंद्री अंतरली, एक गुळाचं ढेकूळ फोडलं आणि एक बैल एका ढेकळावर खा. गुळ जगाच्या पाठीवर बैलाला गुळ गाव घालणारा एकच महात्मा जन्माला आले ते म्हणजे कोण? तुकोबाराय. मनसोक्त बैलानं गुळ खाल्ला महाराज. डोळ्याला पाजर फुटलं होतं का? देवाला कळत नसतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला सांगायची गरज नाही महाराज. देवाला माहिती आहे माझ्या भक्ताला काय काय अडचण आहेत म्हणून. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं. रात्री 1 वाजता भगवान परमात्मा उठून बसले. मालक का उठला इतक्या लवकर तुम्ही? अगं रुक्मिणी म्हणले ऐक म्हणले माझ्या तुकोबारायाला गावकऱ्यानं फसवले ग. 750 क्विंटल गुळच्या चोरट्याने एकट्यानेच घेतला तुकोबारायचं. त्यानं 5-50 रुपये तरी द्यावा. नाही म्हणले. बरं ज्यानं 60 किलो घेतले, कोण 50 किलो घेतले, कोण 40 किलो घेतले त्याने तर पैसे द्यावा. नाही म्हणले. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं देवा तुम्हाला हे सांगायची गरज आहे का म्हणले. करा ना काहीतरी काम. देवानं सांगितलं रुक्मिणीला तू झोप आम्ही लागतो कामाला. रात्री 1 वाजता 1-2 वाजता बरं का गरुडाला बोलून घेतलं देवानं. आता देवाला सगळं माहिती आहे ना कोण कुठे आहे म्हणून. 750 क्विंटल ज्यानं घेतलं होतं का त्याची बायको माहेरला गेलती बरं का. काहीतरी भावाची तर कार्यक्रम होती गेली माहेरला. देवानं गरुडाला बोलून घेतलं आणि सांगितलं गरुडा ऐक म्हणले अरे माझ्या तुकोबाराला एका भामट्यानं फसवले म्हणले. 750 क्विंटल गुळ घेतले त्याने तुकोबाराचे पैसे दिले नाहीत तर आपल्याला त्याचे पैसे वसूल करायचे
मग काय करायचे देवा? ऐक म्हणले, तुझं लक्ष आहे ना, तुझं मन स्थिर आहे ना, ऐक म्हटले गरुडा, मी त्याची बायको होतो आणि तो त्याचा मिळवणा हो म्हटला. कोण कुणाला म्हणते? गरुडाला देव म्हणतो, गरुडा मी त्याची बायको होतो, तो त्याचा मिळवणा हो. गरुड म्हटला, देवा मला नाही जमणार म्हटला, मीच होतो ना बायको, तुम्ही व्हा ना. नाही म्हटलं गरुडा, जगाचा संसार ज्याचा करता येते का त्याला लोकांचा करता येत नाही. ऐका, देव ज्यानं 650 क्विंटल गुळ घेतला महाराज, त्याची बायको झाला आणि गरुड त्यांचा मिळवणा झाला. काय बैलगाडी खिल्लार बैले टाकलेले महाराज, घागर जोळ्या राजहंसाच्या पंखाच्या गादी शिदोरीचा डब्बा असं बैलगाडीमध्ये ठेवले आणि निघाले बर का. ज्यानं 650 क्विंटल गुळ घेतला होता का, त्याच्या दारामध्ये देव आणि गरुड गेले. कळूनच दिले नाही महाराज बर का. खेळतो येण्याची खेळावा. हा, सक्तला काय करता येत नाही हो. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. असा असताना अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ज्यानं 650 क्विंटल गुळ घेतला होता का, त्याच्या दारामध्ये गेले महाराज. आणि हे पिशवी घेऊन बर का महाराज, पिशवी घेऊन हे गावाला चाललं होतं कुठेतरी. तेवढ्यामध्ये देवाने गरुडानं, जसं त्या देवानं गरुडाला शिकवल्याप्रमाणे गरुड तिथं बरोबर विनंती करू लागला, दाजी राम 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 राम. कोण म्हणते? गरुड म्हणते. कुणाला म्हणते? मला नाही, कुणाला? हा, राम राम दाजी. ते का म्हणते माहितीये का, उद्या येणार होते ना. अहो म्हटले, ऐका ताई कुठं दम खायली म्हटली तुमची, उद्या लग्न आहे ना तुमच्या पुतण्याचं म्हणून ताई म्हटली घरचं लग्न आहे, पटकन चला म्हणून मी आणून घातलो. बरं बरं ठीक आहे म्हणला. हे आता मी गावाला जात नाही म्हणला, तुझ्या भावाला पोळ्या कर म्हणला. कोण म्हणते? बोला पटपट. हा, ए म्हणलं तुझ्या भावाला पोळ्या कर. देवाने गरुडाला पोळ्या खाऊ घातला. गरुड म्हटला, देवा काय मज्जा आहे म्हटला, तुम्ही बहीण आणि मी तू भाऊजी. अरे म्हटला, देवानं म्हटलं गरुडा हे तुझं चांगलं आहे म्हटलं, हे संध्याकाळी माझं नवरा होणार आहे की म्हटला. देवा तुम्हाला चट येते म्हटलं, काय ताण घेऊ नका म्हटलं. दोघा मिळवण्याने पोळ्या गेल्या. गरुडानं म्हटलं येतो मग दाजी म्हटला. देवाने गरुडाला सांगितलं, गरुडा इथंच गुप्त राहा रे बाबा, कमी आदेशला मदत करशील. ऐका मायबाप, गरुड गुप्त झाला. आता पुढे अशी गंमत झाली बर का, ज्यानं 650 क्विंटल गुळ घेतलं होतं का, देव त्याच्या पैसे राहून भक्ताचे फक्त पैसे वसूल करते बरं का देवाला गुळाचे. काय पुढे खेळ केला ऐका देवानं. रात्री 12 वाजता 1 वाजता देवाने पत्नीच्या रूपामध्ये त्या पत्नीला गप्पा मारीत बसला आणि विचारलं, मालक 650 क्विंटल गुळ पैसे रुपया नाही भेटला म्हटलं. डापकस ठोकर माळत दुकानदार होतं म्हटलं, त्याच कोण आणले. आता तुकाराम महाराज येडपड होते होय. अहो विचार करा, ज्याच्या बायकोच्या पायात काटा मोडल्याच्या नंतर जगाचा मालक धावून येतो, जिजाबाईच्या पायातला काटा काढतो, ही ज्याच्या पत्नीची ताकद आहे, तर तुकोबारांची काय ताकद असेल? सामान्य असेल का? देवानं सांगितलं, अहो म्हणले लोकांचं तळतळ घेऊन मालक, लेकरा बाळाला आपलं चांगलं नसते, पटकन त्याचे पैसे देऊन टाका म्हणले. ते म्हटलं झोप, लय मला 4 पाय शिकवायले. बघा देवाला हे कसं तटारून बोलतो बरं का. म्हटला बाय तुम्ही काही ताण घेऊ नका म्हणले, लोकांचे पैसे आधी देऊन टाका. ह्याच्या काय लक्षातच त्यांना द्यायचं नाही द्यायचं. मग देवानं काय केलं माहितीये का महेश महाराज, त्याचे हातपाय थरथर कापायला सुरुवात केली. त्याला आजारपणच आणलं की ह्यानं गेला सोंग करून देवानं त्या देवघरामध्ये गेला, उदबत्तीचा अंगोरा आणला त्याला दिला. म्हणला लावा म्हणले कपाळाला. अर म्हटलं हे बायको म्हणते ते खराय गड्या म्हटला. त्याने उठला, त्या अंगोरा लावला आणि उठला. तिजोरीमध्ये गेला, 650 क्विंटल गुळाचे पैसे घेतला, उपरण्यामध्ये बांधला आणि देवाऱ्यावर ठेवले आणि सांगितलं बायकोला, हे बघ म्हणला मी सकाळी 4 वाजता गावाला जाणार आहे, त्या तुकाराम महाराजाचा नोकरी त्याचे पैसे देऊन टाक. कोण कुणाला म्हणते? देव आहे पत्नीच्या रूपामध्ये. हे भामट ज्यानं 750 क्विंटल गुळ घेतले का त्याला सांगते बरं का. आलं का तुमच्या लक्षामध्ये? हा, 750 क्विंटल गुळाचे पैसे देऊन टाक. हे सकाळी पहाटे 4ला उठलं आणि निघालं महाराज. देव झालं ना गुप्त तिथं. तिकून खरं बायकोन मिळून बैलगाडीमध्ये येऊल्यात.
सकाळी सकाळी बिन पाण्यावरच घेतल्याने बोलायले ते काय कशाचं उद्या येऊ म्हणला. 3 दिवस झालं म्हटलं कॅनलला पाणी सुटले म्हणला. मक्याला पाणी द्यायला लागलो, उसाला पाणी द्यायला लागलो. आज पण टायमिंग नव्हता. ताई ऐकत नाही म्हणून पैसे आणून दिलो म्हण. बरं ठीक आहे म्हटला. सावकाश मागून त्याच्या बायकोला म्हणतो, होय ग तू परवाच्या दिवशी आली ती म्हटली कोणती? मी आलोच नाही ना. जगाच्या मालकानं काय केलं माहितीये का? याच्या पत्नीचं रूप सोडलं आणि गड्याचं रूप धरलं आणि तुकाराम महाराजाकडे गेला आणि तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुमचे पैसे दिले का हो? कोणी दिलं? त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने सांगितलं, बाबा तुमचे पैसे वसूल करण्यासाठी जगाचा मालक माझी पत्नी झाला, माझी बायको झाला, म्हणून एका सामान्य व्यक्तीची पत्नी होऊन त्याची मंजूरी केली, म्हणून माझे पैसे गोळ्याचे वसूल केले. म्हणून तुकोबारा सांगतात, नाही लाज धरीत 80 अशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित ज्ञानेश्वर